इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात. याचाच अर्थ काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण संदर्भ, मतितार्थ, भावना, प्रतिक्रिया त्याच उरतात. शोध तसा सुरू राहतो आणि अनुत्तरित प्रश्नांची शृंखला देखील तशीच उरते. याच अनुत्तरित प्रश्नांच्या शृंखलेत अडकलेला माणूस शेवटी नियतीच्या, काळाच्या घेऱ्यात अडकतो आणि पडतो तो एकटा, एकाकी आणि अनुत्तरित. युद्धांचंही काही असंच असतं. युद्धे पूर्वापार चालत आली. या युद्धातील माणसे, नियम, अटी, युद्धामध्ये केले गेलेले लपंडाव, युद्धामध्ये केले गेलेला कुरघोडी या सगळ्या बदलतात, पण युद्धे मात्र अमर होतात. आजच्या काळातही अशीच काहीशी युद्धे सुरू आहेत, पण ही युद्धे वेगळ्या पातळीवरची आहेत. या युद्धांमध्ये आता तलवारी, गदा यांचा वापर होत नाही, तर ही युद्धे मनामध्ये लढली जातात आणि मनामधील वादळं जेव्हा या मोठ्या युद्धांचं स्वरूप धारण करतात, तेव्हा युद्धे सुरू होतात ती विचारांची, निराशेची, द्वेषाची, तिरस्काराची आणि अशाच असंख्य अनुत्तरित प्रश्नांची. अशाच काही प्रश्नांचा शोध घे ज्या माणसाने त्याचं संपूर्ण आयुष्य घालवलं तो आठवतो, तो म्हणजे महाभारतातील कर्ण, महारथी कर्ण. अशाच माणसाबद्दल जेव्हा आपण आठवतो तेव्हा त्याचा संबंध आपल्याशी लागल्यासारखा होतो, कारण आपणही अशाच युद्धामध्ये आहोत जिथे प्रश्न संपत नाही आहेत. म्हणूनच ऐन युद्धात आमचा कर्ण होतोय असं आपल्याला वाटायला लागतं. नमस्कार, हाच विषय आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करते. मी अमृता दत्ता वाघमारे, सप महाविद्यालयाची विद्यार्थिनी. आज आपण 21व्या शतकात जगत असलो तरी महाभारतातील कर्ण का आठवावा? कारण काळ महाभारतापासून भारतापर्यंत आला तरीही कर्ण, त्याचा भाव तोच आहे. ती उपेक्षा, तो अपमान झालेला अजूनही तसाच आहे, कारण आपण त्या कर्णाला स्वतःमध्ये बघू शकतो. पूर्वी जेव्हा युद्धे लढली जायची तेव्हा त्या युद्धांचा एक ठराविक काळ असायचा. एका ठराविक काळानंतर युद्धे संपायची, पण आजची युद्धे मात्र आपल्या आतमध्ये सुरू असतात सतत 24 तास. रामदास स्वामी जसे म्हणतात की रात्रंदिनी आम्हा युद्धाचाच प्रसंग असे काहीसे आपल्या आयुष्यात चालू आहे. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला अडचणी येतात, वेदना होतात, तेव्हा आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि प्रश्न पडायला लागतो की हे माझ्यासोबतच का घडलं, मी काय केलं म्हणून मला हे असं भोगायला लागतंय. आणि तेव्हा आठवण होते ती कर्णाची, जो स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न विचारायला लागतो, मी कोण, माझ्याचबद्दल एवढा तिरस्कार का, मी काय पाप केलं म्हणून मला एवढं सगळं सहन करावं लागतंय. आणि तेव्हा कुठे ऐन युद्ध म्हणजे या विचारांच्या युद्धामध्ये आपला व्हायला लागलेला कर्ण आपल्याला जाणवतो. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा या अधर्माचा राग येऊन सुद्धा डोळे घट्ट मिटून बसलेला तटस्थ कर्ण जेव्हा आठवतो तेव्हा आजच्या काळात जे काही घडतंय त्याच्याशी थेट संपर्क लागल्यासारखं होतं. आजूबाजूला गुन्हेगारी घडत असताना, अत्याचार घडत असताना, बलात्कार होत असताना आपण कोणती भूमिका घेतो, एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करतो याचा जर विचार केला तर अशा युद्धाच्या प्रसंगी जेव्हा खरंच समोर येऊन धर्मासाठी काम करणं गरजेचं आहे, कर्तव्य म्हणून काम करणं गरजेचं आहे, तेव्हा मात्र आपण घट्ट डोळे मिटून गप्प बसलेलो असतो आणि सगळं काही डोळ्याआड करून टाकतो. अशाच परिस्थितीमध्ये खरंच आत्ता आपला युद्धाच्या प्रसंगी कर्ण होतोय असं जाणवायला लागतं. कर्णाच्या बाबतीत बरेच जण असं म्हणतात की कर्णा इतका दानशूर कुणीच नाही, आणि कदाचित खरंही असावं ते, कारण कर्ण जेव्हा दान करायचा तेव्हा ती दान मागणारी व्यक्ती त्याची मित्र आहे, त्याचा शत्रू आहे किंवा एखादी गरीब व्यक्ती आहे, श्रीमंत व्यक्ती, याचा विचार न करता सढळ हाताने सगळं काही देऊन टाकायचा. आणि म्हणूनच कदाचित जेव्हा थेट स्वतः इंद्र कर्णासमोर उभा राहिला तेव्हा कोणताही विचार न करता त्याने स्वतःची कवच कुंडले अशी काढून दिली त्याच्यासमोर, जेव्हा की त्याला जाणीव होती की याच्यामुळे आपला पराभव होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये नुकसान आपले होणार आहे. असंच काहीसं आपण वागतो जेव्हा आपण आपली रहस्य किंवा आपण ज्या काही गोष्टी इतरांना देतोय त्याचा आपल्याच विरोधात वापर होणार नाही ना याचा विचार करत नाही. अशा सढळ हाताने मदत करावी पण कोणाला आणि कशासाठी याचा विचार जेव्हा आपण करत नाही, विवेकाचा वापर करत नाही, तेव्हा या युद्धाच्या प्रसंगी, वैचारिक युद्धाच्या प्रसंगी आपला खरंच कर्ण होतोय का याचा विचार मनात येतो. आपल्या आयुष्यामध्ये एक कधी नव्हे ते खरी वाट दाखवणारा कृष्ण येतो आणि दुर्योधनाचा हात धरून आपण कृष्णाकडे पाठ करतो, कारण आपल्याला मैत्रीचा मोह झालेला असतो. खऱ्या वाटेकडे आपलं
सद्गुण लपलेले आहेत, आपल्याला तिकडे यश आहे हे माहीत असून देखील वाईटाची संगत आपण करायला लागतो आणि तेव्हा खरा युद्धात आपला कर्ण होतो हे आपल्याला जाणवायला लागतं. युद्धात कर्ण होणं शक्य आहे कारण युद्ध हे का ठराविक काळापर्यंत मर्यादित असतं आणि म्हणून आपण कदाचित युद्धाला कर्णाशी संबंध जोडण्यामध्ये यशस्वी ठरतो कारण तो हरण्याच्या आणि जिंकण्याच्या शर्यतीत होता. पण युद्धात झालेला कर्ण आपला होऊ शकतो अर्थात, पण आपला आयुष्यात कधीच कर्ण होणार नाही कारण तेवढी सहानुभूती जी आपण त्याला देतो ती त्याच्या पराक्रमासाठी नाही तर त्याच्याबद्दल घडलेल्या अन्यायासाठी. तो अन्याय सहन करणं, ते दुःख सहन करणं फार कठीण होऊन बसतं आणि ते आपल्यापैकी कोणाला जमेल याची शाश्वती नाही. अनोळखीला 2 रुपये देताना विचार करणारे आपण त्या कर्णाशी काय तुलना करणार आहोत जो याचकाचा चेहराही न बघता सढळ हाताने सगळं देऊन टाकायचा. म्हणून युद्धात कर्ण होऊ शकतो का, तर हो, पण आपला आयुष्यातला कर्ण होणं फार कठीण आहे. धन्यवाद.